हे कृष्ण करुणा दीनबंधु जगन्पते गोपीश गोपिकावन्त राधाकान्त नमोस्तुते। कंठावरोधन विभो स्मरणं कृतस्ते सीतानाथ समारम्भा श्रीरामानन्दार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यन्ता वन्दे श्रीगुरु परम्परा। अष्टसिद्धि नवनिधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन। नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। जयति जगति माया यस्य काया भवस्ते वचन रचनमेकं केवलं चाकरये।
ध्रुवपदमुक्तियातो यत्कृपातो ध्रुवोऽयम् सकलकुशलपात्रम् ब्रह्मपुत्रं नतास्मि। राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरी दास। जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। बरसाने की राधिका नंद गाँव को श्याम। इन दोनों के चरणन में मेरा कोटि कोटि प्रणाम। जय जय श्री राधा रमण, जय जय नवला किशोर। जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। राधे रानी सरकार की जय। आरतीसाठी सगळ्यांनी उठून उभा राहा. मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति। उतारो मैं गिरधर तेरी आरती, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन।
भजे व्रजे कमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपीच्छगोक्षमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरं गदाधरं नमामि कृष्णनागरम् भजे व्रजे
भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण पुराण की जय। राधे रानी सरकार की जय। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्त वांछित कल्पतरू तडुद्दित विनुंदित पितांबरधारी बालकृष्ण भगवान परमात्मा आणि त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती स्वरूपा श्रीमद भागवत महापुराण कथेच्या अंतर्गत आजचा आपला हा दुसरा दिवस। कालच्या कथेमध्ये या श्रीमद भागवताचं महात्म्य आपण पाहिलं। त्या महात्म्यामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य यांची कथा आपण पाहिली आणि त्याच्यानंतर सुंदर असं गोकर्ण उपाख्यान आपण पाहिलं। आणि आता या ठिकाणी श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाला सुरुवात होते आणि सुंदर असं 2 श्लोकामध्ये श्रीमद भागवताचं मंगलाचरण व्यास महर्षी करतायत। जन्मादस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झित कैतवोऽत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयो नमूलनम्। श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यो रुद्रवरुद्धतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्। सुंदर असं 2 श्लोकामध्ये मंगलाचरण व्यास महर्षींनी केलं। आणि कोणताही ग्रंथ असो त्या ग्रंथाचं मंगलाचरण करत असताना तो ग्रंथ ज्या देवी देवतेचा असेल त्यांचं वर्णन ते मंगलाचरण करत असताना केलं जातं। परंतु फक्त श्रीमद भागवत हा एकच ग्रंथ असा आहे की या ग्रंथाचं मंगलाचरण करत असताना कुठल्याच देवतेच्या नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला नसून सत्य स्वरूप असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केलेला आहे। सत्यम परम धीमहि। आणि मग तो परम सत्य कोण आहे की ज्याचं व्यास महर्षी ध्यान करतायत तर तो परम सत्य आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा। फक्त त्या भगवंताला तर सत्य सत्य म्हणून संबोधलं जातं। कारण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकी मातेच्या गर्भात आले त्यावेळेस 33 कोटी देवतांनी त्या भगवान परमात्म्याची सत्य सत्य म्हणून स्तुती केलेली आहे। सत्यव्रतम सत्य परम श्री सत्य सत्यस्य योनी निहितं च सत्य सत्यस्य सत्यामृत सत्यनेत्रं सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना। सगळे देवता त्या भगवंताची सत्य सत्य म्हणून स्तुती करतायत। आणि तो भगवान परमात्मा जो आहे तो जन्मादस्य जन्मादी विकार रहित आहे। तो भगवंत जन्मादी विकार रहित असतानाही
आपल्या भक्तांना आनंद प्राप्त करून देण्याकरता भगवंताने जन्म घेतला आणि तो वसुदेवाच्या घरी भगवंताने जन्म घेतलेला आहे. कंसाच्या कारागृहामध्ये वसुदेव देवकी असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि जन्म झाल्याबरोबर भगवंत गोकुळामध्ये निघून गेले आणि अनेक लीला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी करतायत आणि आपल्या लीलांनी सगळ्या त्रैलोक्याला भगवान परमात्म्याने मोहित केलं. आणि भगवंताची लीला कुणाच्याच लक्षात येत नाही. बलराम दादाला देखील भगवंताची लीला लक्षात येत नाही आणि 4 डोके असणारा ब्रह्मदेव सुद्धा आश्चर्यचकित होतो की हा खरंच भगवंत असेल का, असा प्रश्न त्या ब्रह्मदेवालाही पडतो. आणि त्या भगवान परमात्म्याने त्या वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर सुंदर अशी बासरी वाजवली आणि सगळ्यांचं मन त्या ठिकाणी वेधून घेतलेलं आहे. सुंदर अशी बासरी त्या ठिकाणी भगवान परमात्मा वाजवतायत आणि भगवान परमात्म्याची ती बासरी ऐकल्याच्या नंतर त्या पाषाणाला देखील पान्हा फुटतोय. ती यमुना नदी जी आहे ती वाहण्याची बंद होते आणि गायी सुद्धा गंभीर होऊन भगवंताची ती बासरी त्या ठिकाणी श्रवण करतायत. सुंदर अशी बासरी भगवंत त्या ठिकाणी वाजवतायत. बांसुरी बजाए आज रंग में मुरारी, बांसुरी बजाए आज रंग में मुरारी, बांसुरी बजाए आज नंद में मुरारी, बांसुरी बजाए आज नंद में मुरारी, बांसुरी बजाए आज रंग में मुरारी, बांसुरी बजाए आज रंग में मुरारी, बांसुरी बजाए आज नंद में मुरारी, बांसुरी बजाए आज नंद में मुरारी. रंग में मुरारी. तर भगवान परमात्म्याने सुंदर अशी बासरी त्या वृंदावनामध्ये वाजवली आणि ती बासरी ऐकल्याच्या नंतर कुणीच भानावर राहत नाही. जे ऋषी त्या ठिकाणी ध्यानस्थ समाधीस्थ बसलेले असायचे त्यांनाही त्या ठिकाणी मंत्राचा विसर पडायचा आणि सगळ्या त्रैलोक्याला बासरी वाजून भगवंत त्या ठिकाणी मोहित करतायत. आणि
दुसऱ्या श्लोकामध्ये व्यास महर्षींनी भागवताचा विषय सांगितलेला आहे आणि भागवत ऐकण्याचा अधिकारी कोण आहे, ते भागवत ऐकल्याच्या नंतर फायदा काय होतो ते त्या ठिकाणी व्यास महर्षी सांगतायत. मग भागवत ऐकण्याचा अधिकारी कोण आहे, तर निर्मत्सराणां सतां, निर्मत्सर असणारा व्यक्ती त्या ठिकाणी भागवत ऐकण्याचा अधिकारी आहे. आणि तिसऱ्या श्लोकामध्ये भागवताचं स्वरूप सांगितलं की ते भागवत म्हणजे काय आहे, तर निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका. व्यास महर्षी म्हणतात, वेदरूपी वृक्षाचं परिपक्व फळ म्हणजे हे श्रीमद भागवत आहे. आणि ते फळ आपण जे हाताने तोडतो ते कच्चही निघत असतं, परंतु झाडावरून तेच फळ खाली पडतं की जे परिपक्व झालेलं आहे, जे पिकलेलं आहे. आणि मग हे भागवत परिपक्व फळ आहे, पिकलेलं आहे आणि उंच वेदांच्या शाखेवरून ते खाली पडलेलं आहे. त्यावेळेस व्यासांना विचारलं की ते भागवत जर फळ आहे, पिकलेलं आहे आणि जर ते उंच वेदांच्या शाखेवरून खाली पडलं तरी फुटलं असेल, परंतु व्यास म्हणतात ते एकदम खाली पडलं असतं तर फुटलं असतं, परंतु त्याला झेललेलं आहे. मग म्हणतात की ते आंबट असेल, तर व्यास महर्षी सांगतात की ते आंबट नाही, खूप गोड आहे. त्यावेळेस व्यास महर्षी म्हणतात की पोपट त्याच फळाला चोच मारतो की जे फळ गोड आहे. तसंच या श्रीमद भागवत रूपी फळामध्ये शुकदेवासारख्या परमहंस पोपटाने चोच मारलेली असल्यामुळे शुकमुख विगलित ते फळ आहे आणि म्हणून फळामध्ये रस असतो. तसं या भागवतामध्ये परमात्मा रूपी रस भरलेला असल्यामुळे या भागवताचं तुम्ही पान करा. पिबत भागवतम रसमालयम. आणि मग कुणी कुणी श्रीमद भागवताचं पान करायचंय, तर रसिका भुवि भावुका, ज्यांना त्या कथेची आवड आहे त्यांनीच ती कथा श्रवण करावी. तसं तर प्रत्येक जण ती कथा श्रवण करण्याचा अधिकारी आहे, परंतु ज्यांना कथेची आवड आहे त्यांचं वर्णन या ठिकाणी व्यास महर्षी करतायत. आणि आता सुंदर असणाऱ्या त्या नैमिष्य अरण्यासारख्या पावन भूमीमध्ये श्री सुतजी शौनकादी ऋषींना ही सुंदर असणारी श्रीमद भागवताची कथा सांगतायत. आणि आता त्या शौनकादी ऋषींनी सुतजींना 6 प्रश्न विचारलेले आहे. त्या 6 प्रश्नाचं उत्तर या पूर्ण भागवतामध्ये त्या ठिकाणी सुतजींनी शौनकादी ऋषींना दिलेला आहे. शौनकादी ऋषींनी पहिला प्रश्न विचारला की कलियुगातील लोकांचं कल्याण कसं होईल. दुसरा प्रश्न विचारला, शास्त्र खूप आहेत परंतु लोकांकडे वेळ कमी आहे, कमीत कमी वेळेमध्ये लोकांचं कल्याण कसं होईल, सगळ्या शास्त्रांचं सार काय आहे. तिसरा प्रश्न विचारला की भगवंत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती असताना सुद्धा भगवान परमात्मा अवतार का घेतो. चौथा प्रश्न विचारला, भगवंत जर जन्म घेतात तर भगवंताचे जन्म किती आणि अवतार किती. 5वा प्रश्न विचारला, मानवाच्या जीवनाचं परम लक्ष्य काय आहे. आणि 6वा प्रश्न विचारला की भगवंत ज्यावेळेस निज धामाला जातात त्यावेळेस हा धर्म कुणाला शरण जातो. असे सुंदर प्रकारे 6 प्रश्न त्या ठिकाणी शौनकादी ऋषींनी सुतजींना विचारले. तर शौनकादी ऋषींना सुतजी म्हणतात की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याच्या अगोदर मला गुरूंचं नमन करू द्या. आणि सुंदर असं नमन त्या ठिकाणी सुतजी करतायत. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आयुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतो.
यस्वानुभावमखिल श्रुतिसारमेकम् अध्यात्मदीपमतितितिरिशतां तमोन्धं संसारिणां करुणयाः पुराणगुह्यं तं व्याससुनुमुपयामि गुरुं मुनीनां. की जे शुकदेव मुनी जन्माला आल्याबरोबर वनामध्ये निघून गेले, 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले आणि 12 वर्षाच्या नंतर बाहेर आले. आणि आल्याबरोबर शुकदेव मुनी त्या ठिकाणी वनाच्या दिशेने निघाले. त्यावेळेस त्यांचे वडील असणारे व्यास महर्षी, अरे पुत्रा थांब असं म्हणत म्हणत त्या शुकदेव मुनींच्या पाठीमागे जातायत. आणि जात असताना, आवाज देत असताना ते शुकदेव मुनी पाठीमागे वळूनही पाहत नाही. आणि एका सरोवरामध्ये काही स्त्रिया त्या ठिकाणी स्नान करत होत्या. शुकदेव मुनींना जाताना पाहून त्यांनी वस्त्र परिधान केले नाहीत, परंतु ज्यावेळेस पाठीमागून व्यास महर्षी त्या ठिकाणी आले, त्यावेळेस त्या स्त्रियांनी वस्त्र परिधान केले. त्यावेळेस त्या व्यासांनी त्या स्त्रियांना प्रश्न विचारला की आताच माझा 12 वर्षाचा तरुण मुलगा तुमच्या समोरून गेला, तरीही तुम्ही वस्त्र परिधान केले नाही, त्याची तुम्हाला लाज वाटली नाही, आणि मी वयोवृद्ध असूनही माझी लाज वाटते का? त्यावेळेस त्या स्त्रियांनी सांगितलं की तुमच्या मुलाकडे स्त्री आणि पुरुष असा भेद नाही, स्त्री आणि पुरुष याच्यातला फरक त्याला माहित नाही, परंतु तो तुमच्याकडे अजून शिल्लक आहे. आणि आता सुंदर प्रकारे ते शुकदेव मुनींनी या संसाराचा त्याग केला आणि वनामध्ये निघून गेलेले आहे. आणि तेच शुकदेव मुनी त्या गोलोक धामामध्ये राधा राणीच्या मांडीवरती खेळत असताना राधा राणीने त्या शुकदेव मुनीला सांगितलं की तुम्ही मृत्यू लोकामध्ये जाऊन भागवत धर्माचा प्रचार प्रसार करा. त्यावेळेस त्या शुकदेव मुनींनी सांगितलं की संसारामध्ये गेल्याच्या नंतर भगवंताची माया बाधते, आणि त्या मायेने जर मला बाधलं तर भगवंताचं भजन, भगवंताची भक्ती माझ्याकडून होणार नाही, आणि म्हणून मी त्या संसारामध्ये जाणार नाही. तर राधा राणीने सांगितलं की मी तुम्हाला वचन देते, भगवंताची माया तुम्हाला बाधणार नाही. आणि आता त्याच वेळेस ते शुकदेव मुनी कैलास पर्वतावरती एका अंड्याच्या स्वरूपामध्ये जन्माला आलेले आहेत, ज्या ठिकाणी भगवान शंकर सुंदर असं भजन करत होते. आणि तेवढ्यामध्ये महर्षी नारदांची स्वारी त्या ठिकाणी नारायण नारायण करत नारदजींचं आगमन झालं. आणि नारदजी आल्याच्या नंतर भगवान शिवजी ध्यानस्थ आहेत. पार्वती मातेने नारद महर्षींना पाहिलं आणि सुंदर असं स्वागत केलं. आणि ती पार्वती माता आता नारद महर्षींना म्हणते, नारदजी खूप दिवसाच्या नंतर तुम्ही आमच्याकडे आलात. तर नारदजींनी सांगितलं की हे माते, आजकाल मी संसारिकांकडे जात नाही, कारण संसारामध्ये प्रेम बघायला भेटत नाही. प्रत्येक जण त्या ठिकाणी स्वार्थापोटी प्रेम करतोय. पत्नी पतीवरती प्रेम करते, परंतु तिचा काहीतरी स्वार्थ असतो. पती ही पत्नीवरती प्रेम करतो, परंतु तोही स्वार्थापोटी करतो. पत्नी असेल, मुलं असेल, हे सगळेजण त्या ठिकाणी स्वार्थापोटी प्रेम करतात. आणि जिथे प्रेम नाही तिथे जाण्यात आनंदही येत नाही. आणि म्हणून मी त्या संसारिकांकडे आता जात नाही. पार्वती मातेने सांगितलं, बाकीच्यांची परिस्थिती मला माहित नाही, परंतु आमच्याकडे असं काही तुम्हाला पाहायला भेटणार नाही. कारण माझा जो मुलगा आहे गणपती, तो उंदरावर बसून फिरतो. भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये सर्प विंचू डोलतात. कार्तिकेयचं वाहन आहे मोर, माझं वाहन आहे वाघ, भगवान शिवजींचं वाघ आहे बैल. हे सगळे जे एकमेकांचे विरोधी आहेत, परंतु सगळं वैर विसरून किती प्रेमाने ते आमच्याकडे राहतात. म्हणजे आमच्या घरामध्ये वैरी जरी आले तरी सुद्धा ते एकमेकांवरती प्रेम करायला लागतात. त्यावेळेस नारदजींनी विचार केला की पार्वती माता आपल्या परिवाराचं जास्त वर्णन करते, परंतु आताच भांडण लावलं नाही तर मला सुद्धा नारद म्हणतात. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात की पार्वती माता, मी प्रत्यक्ष पाहिलंय
जेवढं प्रेम तुमच्या परिवारामध्ये आहे तेवढं दुसरीकडे कुठेच बघायला भेटत नाही. आणि भगवान शंकर जर तुमच्यावरती खरं प्रेम करतात तर मग त्यांच्या गळ्यात जी मुंडमाळा आहे तिच्यामध्ये एवढे शिर कुणाचे आहेत. आता मात्र पार्वती मातेला राग आला की हे तर त्यांनी माझ्यापासून लपवलं. आता मात्र नारदजी हसायला लागले आणि म्हणतात, बघा सगळ्यांचं प्रेम खोटं आहे. आणि आता नारदजी निघून गेले. पार्वती मातेला राग आलेला आहे. पार्वती मातेने जुने वस्त्र परिधान केले आणि कोप भवनामध्ये पार्वती माता जाऊन बसली. भगवान शिवजींची समाधी तुटली आणि तेवढ्यामध्ये नारदजी निघाले. बाहेर शिवजींची भेट झाली. नारदजी त्या भगवान शंकरांना म्हणतात की पिताश्री लवकर जा, पार्वती माता तुमची वाट पाहतायत. तेवढ्यामध्ये भगवान शंकर आत आले तर पार्वती माता रोसून बसलेली होती. भगवान शंकरांनी विचारलं, पार्वती तू नाराज का आहेस? तर पार्वती मातेने सांगितलं की तुमच्या गळ्यात जी मुंडमाळा आहे तिच्यामध्ये कुणाचे शिर आहेत हे तुम्ही कधी मला सांगितलं का? तुम्ही कपटी आहात. भगवान शंकर म्हणतात, पार्वती हे दुसरे तिसरे कुणाचे शिर नसून सगळे तुझेच आहेत. कारण ज्या ज्या वेळेस तू अवतार घेते त्या त्यावेळेस तुझा माझ्याशी विवाह होतो. आणि जेव्हा तू तुझं अवतार कार्य संपवतेस त्यावेळेस तुझा विरह मला सहन होत नाही. आणि मग तुझं शिर तुझं मस्तक गळ्यात घालून मी फिरतोय ते माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि तू मला कपटी म्हणतेस. पार्वती माता म्हणे, मी एवढ्या वेळा जन्म घेतला, एवढ्या वेळा मेले, तुम्ही कधीच का मरत नाही? तर भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती मी त्या अमर कथेचं पान केलेलं आहे आणि तू मात्र अजून त्याच्यापासून वंचित आहे. पार्वती मातेने आता ती अमर कथा ऐकण्याचा हट्ट भगवान शंकरांकडे धरला. तर भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती त्या कथेचे काही नियम आहे. ती कथा श्रवण करत असताना एक दिवस ज्या जागेवरती बसलो त्याच जागेवर 7 दिवस बसावं आणि व्यासपीठापेक्षा उंच स्थानावरती बसू नये, व्यासपीठाच्या पाठीमागेही बसू नये. तर पार्वती मातेने सांगितलं की सगळे नियम मला मान्य आहेत. आणि आता भगवान शंकरांनी ध्यानस्थ होऊन कथा सांगायला सुरुवात केली. परंतु भगवान शंकर म्हणतात की पार्वती माझा नियम आहे, मी कथा सांगत असताना डोळे बंद करून सांगतो. आणि असं होऊ नये की मी कथा सांगत राहावी आणि तुला झोप लागावी, म्हणून तू मध्ये मध्ये होकार देत जा. पार्वती माता होकार देते. भगवान शंकर कथा सांगतायत. आणि आता या दिव्य कथेमुळे त्या अंड्यामध्ये थोडा थोडासा जीव यायला लागला. अंड फुटलं, छोटासा शुक पोपट त्या अंड्यातून बाहेर आला आणि सुंदर असणारी ही श्रीमद भागवताची कथा श्रवण करू लागला. आणि आता पार्वती माता ध्यान देऊन ती कथा ऐकत असताना पार्वती मातेला थकवा आला आणि 11 स्कंदाचं वर्णन करत असताना पार्वती मातेला झोप लागली. तर त्या पोपटाच्या पिल्लाने विचार केला की होकार जर बंद झाला तर कथा बंद होईल. त्यावेळेस त्या छोट्याशा पोपटाच्या पिल्लाने होकार द्यायला सुरुवात केली. आणि आता कथा संपल्याच्या नंतर सगळ्यांनी जय जयकार केला, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि आता मात्र पार्वती मातेची झोप मोडली आणि पार्वती माता त्या ठिकाणी भगवान शंकरांना म्हणते की पुढे काय झालं? तर भगवान शंकर म्हणतात, पार्वती कथा पूर्ण झाली, तू ऐकत होतीस की नाही? त्यावेळेस पार्वतीने सांगितलं की मला माफ करा, मी खूप लक्षपूर्वक ऐकत होते, परंतु शरीराचा धर्म आहे, थकवा आल्यामुळे कधी झोप लागली हे मला कळालं नाही. भगवान शंकर म्हणतात, पार्वती जर तू झोपली होतीस तर मग होकार कोण देत होतं? आणि इकडे तिकडे पाहिलं तर ते छोटस पोपटाचं पिल्लू त्या ठिकाणी दिसलं. भगवान शंकरांना क्रोध आला आणि भगवान शंकरांनी आता हातामध्ये त्रिशूळ घेतला की आता मी याला जिवंत सोडणार नाही, माझ्या अमर कथेची चोरी याने केलेली आहे. आणि आता ते छोटासा पोपट तो पुढे पुढे पळतोय, भगवान शंकर त्याच्या पाठीमागे पळतायत.
आणि पळता पळता शम्याप्रास नावाच्या कुटीवरती व्यासांची पत्नी विटिका महाराणी आपला शृंगार करत असताना तिला जांभळी आली आणि त्याच वेळेस त्या पोपटाच्या पिलाने तिच्या मुखाद्वारे तिच्या गर्भामध्ये प्रवेश केला आणि भगवान शिवजींचं आगमन त्या ठिकाणी झालं. व्यासांनी शिवजींना पाहिलं आणि विचारलं, तुम्ही कसे काय आलात? त्या शिवजींनी सांगितलं की मी चोराचा पाठलाग करत करत इथपर्यंत आलेलो आहे. मग कुठे चोर? तर भगवान शंकरांनी सांगितलं, आताच तुमच्या पत्नीच्या गर्भामध्ये प्रविष्ट झालाय. त्यावेळेस व्यास महर्षी म्हणतात की मला कळत नाही, त्या चोराने तुमचं चोरलं काय? चोरांनी चोरण्यासारखं तुमच्याकडे आहेच काय? ते चोर वस्त्र चोरत, ते अलंकार चोरत असतात. आणि तुमचे जर अलंकार पाहिले तर भुजगेंद्र हारम, सर्प, विंचू हेच तुमचे अलंकार आहेत. आणि मग एवढी कुणाची हिंमत आहे की तुमच्या अलंकारांना हात लावावा? भगवान शंकरांनी सांगितलं की अलंकार चोरणारा, सोनं चोरणारा तो चोर नाही, माझ्या अमर कथेची त्याने चोरी केलेली आहे. आणि असं ती अमर कथा जो श्रवण करतो तो अमर होतो, असं बहुमूल्य अमृत चोरून तो पळालेला आहे, त्याला मी जिवंत सोडणार नाही. त्यावेळेस व्यास महर्षी म्हणतात की तुम्हीच म्हणतात की तो ज्याने ती अमर कथा श्रवण केली तो त्या ठिकाणी अमर होतो, आणि मग जर तुम्ही त्याला मारलं तर त्या कथेचं महत्व काय राहील? आणि आता मात्र भगवान शंकर परत फिरले, परंतु 12 वर्ष झाले ते पोपटाचं पिल्लू आईच्या गर्भात आहे आणि वेद मंत्राचा आवाज तिच्या गर्भातून येत आहे. त्यावेळेस तिने आपल्या पतीला सांगितलं की कोणीतरी दिव्य महापुरुष माझ्या गर्भामध्ये असला पाहिजे, परंतु तो बाहेर का येत नाही? त्यावेळेस व्यासांनी त्याला बाहेर येण्याकरता प्रार्थना केली. तेव्हा त्याने सांगितलं की बाबा, मी बाहेर येणार नाही, कारण या संसारामध्ये आल्याच्या नंतर भगवंताची माया बाधते, म्हणून मी बाहेर येणार नाही. तर व्यासांनी सांगितलं की तू असा किती दिवस आत गर्भामध्ये राहशील? त्यावेळेस त्याने सांगितलं की जेव्हा भगवान परमात्मा येऊन मला वचन देतील की माझी माया तुला बाधणार नाही, त्याच वेळेस मी जन्माला येईल. आणि आता व्यासांनी भगवंताची तपश्चर्या केली. भगवंत प्रसन्न झाले आणि सांगितलं की माझी माया तुला बाधणार नाही. तर 12 वर्षाच्या नंतर ते शुकदेव मुनी त्या ठिकाणी जन्माला आले आणि जन्माला आल्यापासून सतत त्या ठिकाणी राधा राणीचं भजन ते करतायत. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे
वर्षाच्या नंतर शुकदेव मुनी बाहेर आले आणि बाहेर आल्यापासून भजन करतात की राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. आणि त्याच शुकदेव मुनींनी ज्यावेळेस परीक्षिती राजाला 7 दिवसामध्ये मरण्याचा शाप भेटला, त्यावेळेस त्या परीक्षिती राजाला शुकदेव मुनींनी सुंदर असणारी ही श्रीमद भागवताची कथा सांगितली. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी त्या शौनकादी ऋषींनी सुतजींना विचारला होता की मानवाच्या जीवनाचं परम लक्ष्य काय आहे. तर सुतजी सांगतात की त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती निष्कपट प्रेम करणं हेच मानवाच्या जीवनाचं परम लक्ष्य आहे. आणि भगवंताची भक्ती सुद्धा सार्थक तेव्हाच होते जेव्हा भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान असावं, जगापासून वैराग्य असावं आणि हृदयामध्ये भक्ती असावी. त्याच वेळेस ती भक्ती सार्थक होत असते. कारण जसं त्या लेकराशिवाय आईचं मातृत्व पूर्ण होत नाही, तशीच ती भक्तीची असणारी मुलं ज्ञान आणि वैराग्य. त्या ज्ञान वैराग्याशिवाय जर भक्ती असेल तर ती भक्ती वांच ठरलेली आहे. जसं की एखादी म्हातारी पूजा करायला बसावी, पूजा कशी करावी याचं ज्ञान तिच्याकडे आहे, हृदयामध्ये भक्ती आहे, परंतु त्याच वेळेस ती पूजा चालू असताना तिने पाहिलं की सून शेजारणीशी गप्पा मारते आणि चुलीवरती दूध उतू गेलेलं पाहिलं. आता पूजेचा नियम तिला माहित आहे, पूजेचं ज्ञान आहे की मध्ये उठताही येत नाही, बोलताही येत नाही, परंतु जसं जसं दूध उतू जायला लागलं तशी तिची माळ जपायची स्पीड वाढायला लागली. मग म्हणतात की ज्ञान आहे, भक्तीही आहे, परंतु वैराग्य जर नसेल तर त्याशिवाय ती भक्ती ही वांज आहे. आणि म्हणून फक्त ज्ञान आणि भक्ती असून चालत नाही, तर वैराग्यही त्याच्याबरोबर असलं पाहिजे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे तिन्ही एकमेकांवरती अवलंबून आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती भक्ती, ज्ञान, वैराग्य सहित प्रेम करावं, हेच त्या मानवाच्या जीवनाचं परम लक्ष्य आहे. आणि असं म्हणतात की त्या भगवंताला जाणण्याचं, भगवंताला प्राप्त करण्याचं ज्ञान, भगवंताला ओळखण्याचं ज्ञान फक्त मानवाला आहे. दुसऱ्या प्राण्यांना, पशु पक्ष्यांना भगवंताला जाणण्याचं ज्ञान नाही. 84 लक्ष योनीमध्ये मोक्षाचा दरवाजा म्हणजे हे मानव शरीर आहे. फक्त या मनुष्य शरीरामध्ये आल्याच्या नंतरच मोक्ष प्राप्त करून घेता येत असतो. त्याच्यासाठी सुंदर असा दृष्टांत देत आहेत की एखादा आंधळा माणूस एखाद्या हॉलमध्ये जर चुकला, त्यावेळेस त्याला एका डोळस माणसाने सांगितलं की तू फक्त भिंतीला स्पर्श करत चालत राहा, भिंतीचा आधार घेऊन जर तू चालला तर बरोबर तुला दरवाजा सापडेल. भिंतीचा आधार घेऊन तो चालत असताना जसा त्या दरवाजात आला त्याच वेळेस त्याच्या डोक्यामध्ये खाजू आली आणि डोक्यामध्ये हाताने खाजत राहिला, पायाने चालत राहिला. 2च पावलात दरवाजा पाठीमागे गेला आणि एक वेळ जर त्याच्या हातून तो दरवाजा सुटला तर पुन्हा त्या पूर्ण हॉलला त्याला परत चक्कर मारावी लागते. त्याचप्रमाणे हे मनुष्य शरीर म्हणजे मोक्षाचा दरवाजा आहे. आणि म्हणून त्या मनुष्य शरीरामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाने सावध असलं पाहिजे की मला त्या भगवान परमात्म्याला जाणून घ्यायचं. प्रत्येकाला ती ओढ लागली पाहिजे. आणि हा जीव जो आहे तो सतत त्या कर्माच्या जाळ्यामध्ये अडकतोय आणि त्याचं हे जन्म मरणाचं जे चक्र आहे ते सतत चालू असतं. पुनरपि जन्मं पूर्णपि मरणं पुनरपि जनने जठरे शयनं इह संसारे खलु दुस्सारे कृपया पाहि पाहि मुरारे भज गोविंदं भज गोविंदं मूढमते. मनुष्य त्या भगवंताचं भजन करत नाही आणि मग त्याचं हे जन्म मरणाचं दुःख त्याच्या पाठीमागे सतत लागलेलं असतं.
आणि मग कर्माच्या जाळ्यात अडकून तो जीव त्या संसारामध्ये सतत येतो आणि ज्या वेळेस त्या संसारातील वेदनांनी त्रस्त होतो त्यावेळेस भगवान परमात्म्याला पुकारायला लागतो की हे भगवंता आता याच्यातून माझी सुटका करा आणि त्या भगवंताला तो विनंती करायला लागतो की हे भगवंता अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं शाम अब लेने आ जा हौसला हार न जाऊं हो शाम आ जा तीन बाण के धारी तीनों बाण चलाऊं ना
अनजाने लगते हैं, हम तो तेरी याद में रो रो रोते जगते हैं। बहता इन आँखों से बाबा, बहता इन आँखों से बाबा नीरसवाना, तीन बाण के धारी तीन बाण चलाऊना, मुश्किल मेहदास तेरा अब जल्दी आऊना। आणि ज्या वेळेस आतुर होतो, त्या संसारातील तापांनी हा जीव त्रस्त होतो, त्यावेळेस त्या भगवंताला पुकारायला लागतो आणि मग भगवान परमात्मा या संसार रूपी विहिरीमध्ये त्या जीवाचं दुःख कमी करण्याकरता उतरून येतात. त्याला भगवंताचा अवतार असं म्हटलं जातं. आणि भगवंत या संसारामध्ये अवताराला येऊन त्या जीवाचं जे दुःख आहे ते कमी करत असतात. आणि म्हणून भगवान परमात्मा अवतार घेत असतो. मग भगवान परमात्मा जर अवतार घेतो, जन्म घेतो, तर मग भगवंताचे जन्म किती आणि अवतार किती असा प्रश्न शौनकादी ऋषी सुतजींना करतायत. तर म्हणतात की भगवान परमात्म्याचे तसे 24 अवतार आहेत, त्याच्यात मुख्य 10 आणि त्याच्यातही मुख्य 2 आहेत, ते म्हणजे राम आणि कृष्ण. आणि कृष्ण अवतार जो आहे तो परिपूर्ण अवतार आहे. आणि आता पुढे ते शौनकादी ऋषी सुतजींना म्हणतायत की ज्या श्रीमद भागवताचा उपदेश तुम्ही आम्हाला करतात, त्या श्रीमद भागवताची रचना कोणी केली, तर त्यावेळेस सुतजी शौनकादी ऋषींना म्हणतायत की पाराशर सत्यवती नंदन भगवंताचे कला अवतार असणारे व्यास महर्षी एक वेळेस अत्यंत अस्वस्थ अवस्थेमध्ये आपल्या कुटेमध्ये बसलेले असताना सुंदर असा भजनाचा आवाज त्या व्यासांच्या कानावरती येतोय. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
भज मग नारायण 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 नारायण. सुंदर असा भजनाचा आवाज व्यास महर्षींच्या कानावरती आला आणि व्यासांनी डोळे उघडले तर समोर ब्रह्मर्षी नारद आहेत. आणि आता त्या नारदजींना व्यासांनी पाहिलं आणि नारद महर्षी त्या व्यासांना विचारतायत की पाराशर्य महाभाग भवतः कश्चिदात्मना परितुष्यति शारीर आत्मा मानस एव वा. नारद महर्षी त्या व्यासांना म्हणतात की काय झालं, तुम्ही असे नाराज का आहात. त्यावेळेस व्यासांनी सांगितलं की मी अनेक ग्रंथ निर्माण केले, परंतु कलियुगातील लोकांचं कल्याण कसं होईल हा प्रश्न माझ्या समोर आहे. त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं तुम्ही अनेक ग्रंथ निर्माण केले, परंतु भगवंताच्या बाललीलांचं वर्णन करणारा एकही ग्रंथ नाही, म्हणून असा एखादा तुम्ही ग्रंथ निर्माण करा. त्यावेळेस व्यासांनी सांगितलं की आता हे मला शक्य नाही, कारण आता माझं वय झालेलं आहे. त्यावेळेस नारदजींनी सांगितलं की संतांची संगती जर जीवनामध्ये घडली तर काहीही होऊ शकतं. आणि स्वतःचं उदाहरण त्या ठिकाणी नारदजी सांगतायत. नारदजी म्हणतात की मागच्या जन्मामध्ये मी दासी पुत्र होतो. माझी आई ब्राह्मणाच्या घरी धुणं भांडी करण्याचं काम करायची आणि त्यावेळेस मी ही आईसोबत असताना चातुर्मासामध्ये काही संत त्या ब्राह्मणांकडे आले आणि आल्याच्या नंतर मी त्या संतांची सेवा करायचो. त्या संतांना पूजेकरता पाणी फुलं पूजेचं साहित्य आणून द्यायचो आणि त्या संतांची कथा कीर्तन प्रवचन मी श्रवण करायचो. ते श्रवण करता करता भगवंताविषयी प्रेम माझ्या मनामध्ये निर्माण झालं आणि आता 4 महिन्याच्या नंतर ते संत जायला निघाले. माझीही त्या संतांच्या सोबत जाण्याची इच्छा होती, परंतु माझ्या आईने मला जाऊ दिलं नाही. आणि एक वेळेस त्या हरिदासाने सांगितलं की म्हणे मला असं वाटायला लागलं की आई मरावी. आणि एक वेळचा प्रसंग आहे, ती आई मरण पावली. संध्याकाळच्या वेळेला गाय धुण्याकरता गेलेली असताना एका सर्पावरती तिचा पाय पडला आणि हरिदासाची आई मरण पावली. त्यावेळेस हरिदासाला आनंद झाला की बरं झालं आई गेली, आता मला भगवंताचं भजन करण्यापासून कोणीच अडवणार नाही. आईवरती अंत्यसंस्कार केले आणि वनात जाऊन ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप हरिदासाने करायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेस भगवान परमात्म्याने थोडीशी छटा आपली त्या ठिकाणी हरिदासाला दाखवली आणि लगेच पुन्हा भगवंत अदृश्य झाले. त्यावेळेस हरिदासाला भगवंताने सांगितलं की तुझी जी वासना आहे ती अजून पूर्ण नष्ट झालेली नाही, पुढच्या जन्मामध्ये तुला माझी प्राप्ती होईल. आणि आता पृथ्वीचा लय झाला, तो दासीपुत्र हरिदास मरण पावला आणि पुढच्या जन्मामध्ये तोच दासीचा पुत्र असणारा हरिदास पुढच्या जन्मामध्ये त्याला
नारद त्या ठिकाणी तो झालेला आहे. आणि त्यावेळेस नारद महर्षींनी सांगितलं की फक्त संतांची संगती मला घडल्यामुळे दासीपुत्र असताना मी ब्रह्मपुत्र त्या ठिकाणी झालो आणि म्हणून संतांच्या संगतीने काहीही होऊ शकतं. आता नारदांची संगती व्यासांना प्राप्त झाली. व्यासांनी डोळे मिटले आणि भगवान परमात्म्याच्या सगळ्या लीलांचं दर्शन व्यासांना झालं. आणि पाहता पाहता सुंदर असणारा हा 18,000 श्लोकाचा श्रीमद भागवत ग्रंथ तयार झाला. श्रीमद भागवत महापुराण की जय. भागवतासारख्या महान ग्रंथाला प्राप्त करून व्यासांना आनंद झाला. परंतु विचार केला की हे भागवत आता नेमकं द्यावं कुणाच्या हातात, त्याच्याकरिता अधिकारी असला पाहिजे. आणि म्हणून विचार करतायत की माझाच पुत्र आहे शुकदेव, परंतु तो जन्माला आल्याबरोबर वनामध्ये निघून गेलेला आहे. त्याला आणावं कसं? परंतु भगवान परमात्म्याचे गुण ऐकल्याच्या नंतर तो स्वतःला थांबवू शकत नाही हे त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं.